नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष या नात्याने माझ्या जामखेड शहरातील तमाम माझ्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळ असतील, सर्व युवक बांधव असतील, सर्व जाती धर्माचे माझे वडीलधारी मंडळी असतील, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आज आपल्या जामखेड नगर परिषदेची निवडणूक चालू होत आहे. आज आपल्या जामखेड नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. प्रचार प्रत्येक प्रभागात, प्रत्येक शहरात, वाड्या वस्त्यावर चालू आहे. माझी या जामखेडमधील सर्व जनतेला मनापासून एक विनंती आहे. आज आपल्या जामखेडमध्ये बघत असाल तुम्ही की वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षाचे या ठिकाणी उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत, नगरसेवक उभे आहेत. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आज आम्हाला जामखेड शहरामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. कारण गेली 10 वर्ष झालं मी अपक्ष म्हणून नगरसेवक झालो, विरोधी पक्षनेता झालो, उपनगराध्यक्ष झालो. त्याच्या माध्यमातून गेली 10 वर्ष झालं मी आज जनतेची सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडं वडीलधारी व्यक्ती असतील, युवक असतील, युवती असतील, मी एकाही व्यक्तीचं काम माझ्या हातून झालं नाही असा एकही व्यक्ती नाही आहे. त्याच्यामुळे मला या समाजसेवेचं एक 10 वर्षातून वेळ लागलेला आहे. त्याच्यामुळे माझी या जामखेड शहरातील तमाम माझ्या जनतेला विनंती आहे. आज या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जामखेड नगर परिषदेची निवडणूक आम्ही हाती घेतलेली आहे. कारण आज जर आपण पाहिलं असेल, आज आपण पाहत आहात की जामखेड तालुक्यामध्ये कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके सभापती आदरणीय राम शिंदे साहेब असतील, आदरणीय आमदार कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार साहेब असतील. आज तुम्ही बघत असाल या दोघांच्या वादामध्ये या जामखेड शहराकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. अशा पद्धतीने आपलं जामखेड शहर इतकं दुर्लक्षित झालेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला अजितदादा, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जामखेड शहर हे सुंदर कसं होईल, आम्हाला लवकरात लवकर या शहरासाठी रस्ते कसे देता येईल, लवकर रस्ते करता कसे येतील, गटरीचं काम पूर्ण कसं करता येईल, पाण्याच्या पाईपलाईनचं काम कसं पूर्ण करता येईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्हाला हे जामखेड शहर स्वच्छ सुंदर करायचं आहे. त्यासाठी माझी जनतेला कळकळीची विनंती आहे. आज आता मतदान 2 तारखेला आहे. 5 दिवसावर हे मतदान आलेलं आहे. माझी तमाम माझ्या जनतेला विनंती आहे कळकळीची, मताला पैसे न घेता, न कुणाच्या काही गोष्टीला न पडता, फक्त आणि फक्त आपल्या जामखेड शहराचा विकास करायचा आहे. फक्त आणि आपलं जामखेड शहर कसं बदलेल, कारण आजपर्यंत तुम्ही पाहत आलात की आपल्या जामखेड शहरातला रस्ता 3 वर्ष झालं चालू आहे, पाण्याची पाईपलाईन चालू आहे, गटरीचं काम चालू आहे. या गोष्टीकडे जबाबदार हे 2 व्यक्ती आहेत, यांचं कुणाचं लक्ष नाही आहे, कुठल्या पदाधिकाऱ्यांचं पण लक्ष नाही. त्याच्यामुळं माझी विनंती आहे माझ्या माता भगिनींना, हे लवकरात लवकर जर काम पूर्ण करायचे असतील तर आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या पक्षातील जेवढे उमेदवार आहेत, नगराध्यक्ष असतील, सगळ्यांना भरघोस मतांनी विजयी करावं. कारण आम्हाला या जामखेड शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आणि 100% सांगतो, 3 तारखेचा निकाल लागल्याच्या नंतर आमचं 4 तारखेपासून फक्त जामखेड शहर स्वच्छ कसं होईल याकडे 100% प्रामुख्याने लक्ष देऊन, ज्या प्रभागामध्ये वाईट अवस्था आहे तिथं स्वच्छतेचं नियोजन करून, गटरीचं काम फास्ट लवकर करून, पाण्याच्या पाईपलाईनचं फास्ट लवकर काम करून आम्हाला रस्ते करायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार करून माननीय अजितदादा पवार साहेब, आज आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, त्यांच्याकडे आम्हाला सगळा जो लेखाजोखा आहे, सगळा आराखडा आहे, दादांसमोर मांडायचा आहे. आणि आम्हाला असं 100% वाटत नाही की आम्हाला 100% असं वाटतं की दादा आम्हाला या गोष्टीला नाही म्हणणार नाहीत, कारण दादांना काम करायची सवय आहे. दादांना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ओळखत असाल, दादा ज्या गावात, ज्या वस्तीवर, ज्या शहरात जिथं शब्द देतील त्या ठिकाणी आज बारामतीसारखा विकास झालेला आहे. आम्ही तुम्हाला शब्द देत नाही की आम्ही जामखेडची बारामती करून दाखवू, पण बारामती जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या जामखेड शहरामध्ये कशा येतील याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष असेल. आणि ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली असेल. कारण आज तुम्ही बघताय, राम शिंदे साहेब म्हणतात आम्ही सत्तेमध्ये आहोत, मग आम्ही पण सत्तेतच आहोत. शिवसेनेचे उमेदवार आहेत, ते म्हणतात आम्ही सत्तेत आहोत, ते पण सत्तेतच आहेत. पण काम करण्याची पद्धत ज्याची त्याची वेगळी आहे. तुम्ही बघताय की आज आपल्या जामखेड शहरामध्ये दोन्ही पक्षाच्या सभा झाल्या. त्या सभेमध्ये
भाजपच्या उमेदवारांवर टीका केली जाते, काही राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर टीका केली जाते, तुतारीच्या गटावर टीका केली जाते। आज आमच्या आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या पक्षावर एकही व्यक्ती बोलायला तयार नाहीये आणि 100% बोलायचा प्रयत्न पण करतील। पण आम्ही जेवढे उमेदवार दिले आहेत, स्वच्छ प्रतिमेचे दिलेले आहेत, त्यांच्यावर एकही कुठला गुन्हा दाखल नाहीये, कुठलाही त्यांच्यावर इथून मागच्या काळामध्ये त्यांच्यावर कसलाही आरोप नाहीये। त्याच्यावर माझी जनतेला विनंती आहे, जेवढे उमेदवार दिलेले आहेत तेवढे सर्व बहुमताने निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला एक वेळेस फक्त या जामखेड शहरासाठी आम्हाला काहीतरी करायचंय, फक्त एक वेळेस संधी द्या, देऊन बघा, तुम्हाला तुमचं मत वाया जाणार नाही याची 100% 5 वर्षात आम्ही 100% तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळं घड्याळ चिन्ह आहे आपलं, घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आपल्या जामखेड शहराचं 33,000 मतदान आहे। आज आपल्या जामखेड शहराचं 33,000 मतदान असेल तर आम्हाला 33,000 मतदारांना विनंती आहे, जेवढं तुम्हाला मतदान देता येईल 33,000 जरी मतदान दिलं तर ते कमीच आहे। तरी आमची विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही खरंच एकदा विश्वास ठेवून बघा, आम्ही 100% हे जामखेड शहर बदलण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आम्ही 100% प्रामाणिकपणे काम करू, एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो।